अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला सकाळच्या वेळी 3 कामे करायची आहेत. ती कामे फक्त आपल्या घरातील जी लक्ष्मी असते तिने करायची आहेत. म्हणजेच आपल्या घरातील सुवासिनी असतात किंवा आपल्या घराची लक्ष्मी असते त्या स्त्रीने ही कामे सकाळच्या वेळी करायची असतात. तर याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. तर बघा, आपल्या घरामध्ये धनासंबंधित काही अडचणी असतात. आपण कुठल्या ना कुठल्या त्रासाने ग्रासलेला असतो, समस्याने त्रस्त झालेला असतो. उद्योग धंदा यामध्ये आपल्याला बरकत होत नाही किंवा जो पैसा येतो तो पैसा टिकत नाही. सोने नाणे या गोष्टी जास्त काळ आपल्यापाशी राहत नाही, टिकत नाहीत किंवा पैसा लागत नाही. अनेक समस्या आपल्या असतात. तर या समस्या होऊ नये किंवा या समस्यांवरती उपाय म्हणून आपण काही लक्ष्मी मातांची सेवा करायची आहे. म्हणजेच बघा, लक्ष्मी माता, बऱ्याच जणांना असं वाटतं की लक्ष्मी ही फक्त सायंकाळच्या वेळी आपल्या घरी प्रवेश करते किंवा तिन्ही सांजेला लक्ष्मी येत असते. ते बरोबर आहे. तिन्ही सांजेला तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. त्याचबरोबर सकाळच्या वेळी म्हणजे ब्रह्मांड मुहूर्तावरती सर्व देवी देवतांचा वास असतो, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातासुद्धा सकाळच्या वेळी म्हणजेच ब्रह्मांड मुहूर्तावरती जर आपला दरवाजा उघडा असेल, आपल्या घरामध्ये या गोष्टी जर होत असतील, सकाळच्या वेळी ही कामे होत असतील, तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अगदी आनंदाने सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रवेश करत असते. तर ती कामे कोणती करायची आहेत आणि कशी करायची आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ब्रह्मांड मुहूर्त म्हणजे काय, तर सर्वांना माहिती आहे, अगदी पहाटेची वेळ असते. या वेळेत आपण देवपूजा केलेली सुद्धा, पूजा कोणती केलेली देवापर्यंत पोचते. कारण साक्षात देव हे ब्रह्मांड मुहूर्तावरती पृथ्वीवरती असतात. तर आपल्याला यावेळेस काय करायचं आहे बघा, सकाळच्या वेळी तर सर्वजण सकाळचे लवकर उठतात, पण त्याचबरोबर आपल्याला उठल्या ही कामे करायची आहेत. तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. सकाळची वेळ बघा, हे काम किती वाजता करायचं, प्रत्येकाची उठण्याची वेळ वेगळी असते. त्यामुळे तुम्ही किती वाजता उठायचं ही तुमच्यावरती वेळ डिपेंड असेल. पण शक्यतो मी तुम्हाला सांगेन की हे काम करताना सूर्याची किरणे उगवणे अगोदर, म्हणजे आपण जे म्हणतो दिवस उगवणे अगोदर आपल्याला ही कामे करायची आहेत. जेणेकरून सूर्याच्या किरणांबरोबर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी येईल. त्यामुळे सूर्याची किरणे उगवण्या अगोदर आपल्याला ही कामे करायची आहेत. सर्वात अगोदर सकाळ उठल्या तुम्हाला दरवाजा उघडायचा आहे, दरवाजाची कडी काढायची आहे, आपला दरवाजा उघडायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला घरातील सर्व केर कचरा बाहेर काढायचा आहे. तर केर कचरा काढताना एक तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, काही माता भगिनी महिला उंबऱ्यापासून किंवा बाहेरनं आतमध्ये कचरा आणतात. तर आपल्याला काही अशा करतात, पण जे कोणी असं करत असेल तर त्या महिलांसाठी किंवा सगळ्यांसाठी मी एक नियम सांगत आहे तुम्हाला, की किचनपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे अगदी सर्व कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे, उंबऱ्यातून आपल्याला बाहेर काढायचा आहे. म्हणजे थोडक्यात निगेटिव्हिटी असते, तो कचरा रात्रभर असतो किंवा जो काही आपल्या घरामधला कचरा असू दे, झाडू मारलेला असतो, तो आपल्याला घरातून बाहेर काढायचा असतो. किंवा काही लोक बाहेरून आत आणतात, तसं आपल्याला करायचं नाही. आतून बाहेर आपल्याला न्यायचं आहे. म्हणजे घरातला आपला जो केर कचरा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर काढायचा आहे. तर तो केर कचरा बाहेर काढायचा आहे आणि घरामध्ये पोचा मारायचा आहे किंवा फरशी पुसून घ्यायची आहे. पण बघा, एवढ्या सकाळच्या वेळी सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं. तर तुम्ही घरात जरी तुम्ही पोचा नाही मारला किंवा फरशी पुसली नाही तरी चालेल, फक्त झाडू मारायचा आहे. पण तुम्हाला घराच्या उंबऱ्यावरती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर अंगणामध्ये थोडंसं का होईना पाणी शिंपडायचं आहे. बघा, रात्रभर आपल्या दरवाजावरती अंगणामध्ये म्हणजे या उंबऱ्यावरती आपले पितृ असतात. रात्रभर पितृ आपल्या अंगणात असतात. तर त्यांना ते पितृ हे पाण्यासाठी त्रस्त झालेले असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून त्यांना ती सेवा पोहोचेल आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती खुश होतील. त्यामुळे आपल्या पितरांसाठी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर रात्रीमध्ये आपल्या घराच्या बाहेर निगेटिव्हिटी बघा बरीच साचलेली असते.
निगेटिव्हिटी ही कधी दिसत नाही बघा. त्यामुळे ना निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये असते. तर ती निगेटिव्हिटी जाण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर उंबऱ्यावरती म्हणजेच उंबऱ्याच्या बाहेर अंगणामध्ये थोडंसं आपल्याला गोमूत्र आणि गुलाबजल आणि पाणी हे एकत्र मिक्स करून शिंपडा, किंवा नुसतं गोमूत्र आधी शिंपडून घ्या, नंतर तुम्ही पाण्यामध्ये गुलाबजल टाकून शिंपडलं तरी चालेल. बघा, गोमूत्र आणि हे सगळं पवित्र करत असतं. गोमूत्राबद्दल माहिती तुम्हाला सर्वांना आहेच. त्याविषयी माहिती वेगळी सांगायची गरज नाही असं मला वाटते. कारण गोमूत्र हे पवित्र आहे, सगळ्या गोष्टी पवित्र करतं, किंवा जे निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह गोष्टी घालवण्याचं काम हे गोमूत्र करत असतं. आणि आपल्या उंबऱ्यावरती किंवा आपल्या अंगणामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्या अंगणामध्ये जेव्हा घडतात, की बघा, ब्रह्मांड मुहूर्तावरती लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, त्यावेळेस आपला दरवाजा उघडा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये सर्व सडा वगैरे टाकलेला पाहिजे. आणि मेन उंबऱ्याची पूजा झाली पाहिजे. तुम्ही रोज शक्य असेल तर हळदीचं लेपन करू शकता. अगदी शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी फक्त आवर्जून हळदीचं लेपन करा आणि उंबऱ्याची रोजच्या रोज पूजा करा. ही तुमची पूजा पाहून किंवा सकारात्मक गोष्टी पाहून माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. आणि सकारात्मक गोष्टी घेऊन माता लक्ष्मी प्रवेश तुमच्या घरामध्ये करत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, बरकत राहते. कुठल्याही वाईट गोष्टीचा प्रभाव घरामध्ये राहत नाही. आणि बघा, ब्रह्मांड मुहूर्तावरती माता लक्ष्मी ही नारायणासोबत फिरत असते. गरुडावरती बसून नारायण बरोबर ही लक्ष्मी फिरत असते. आणि अशा वेळेस जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते, त्यावेळेस आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे, पैशाविषयी जे काही अडचणी असतात, समस्या असतात, त्या स्थिर होतात. आणि त्या निघून जाऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्यावरती खुश होते आणि प्रसन्न होते. जे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या गोष्टी करतात, त्याच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांच्या सर्व गोष्टीतील काही समस्या अडचणी त्या दूर होतात. त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस माता लक्ष्मी गुबडावरती असते, त्यावेळेस ती माता लक्ष्मी चंचल असते. आणि अशा वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, ती चंचल असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरं सतत पैशाची अडचणी, टंचाई जे भासते, ह्या समस्या भासतात. तर याचं कारण म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चंचल आहे, आपल्या घरामध्ये स्थिर नाही आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला छोट्याशा 2-3 कामे फक्त सकाळच्या वेळी करायची आहेत. फक्त ही कामे करताना सूर्याची किरणे पडण्या अगोदर ही कामे आपल्याला करायची आहेत. अगदी ह्या गोष्टी करण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार, पण तुम्ही रोजच्या कामाचं टाईम टेबल, शेड्यूल जर ठरवून करत असाल तर नक्कीच ह्या गोष्टी शक्य आणि यशस्वी होतील. पण ह्या गोष्टी, ही कामे तुम्हाला रोज करायची आहेत. हे जर काम तुम्ही 4-5 दिवसासाठी, आठवड्यासाठी करचाल, आणि काहींचा असा प्रश्न येईल की आम्हाला काहीच फरक नाही, किंवा आमच्या घरात माता लक्ष्मी येत नाही, तर 2-4 दिवसासाठी माता लक्ष्मी येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही सेवा, ही जी कामे आहेत, ही कामे तुम्हाला दैनंदिन करायची आहेत. आणि हळूहळू बघा, हळूहळू सकारात्मक गोष्टी घडू लागतात, पॉझिटिव्ह वातावरण तयार होऊ लागतं आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत राहते. माता लक्ष्मीला प्रसन्न करणं खूप सोपं आहे. जेव्हा आपण भरपूर सारा पैसा कमवतो, उद्योगधंदा करतो, म्हणावेसे आपल्याला फायदा होत नाही, किंवा जेवढा पैसा येतोय तेवढा पैसा टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही, म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी चंचल आहे, माता लक्ष्मी स्थिर नाही आहे. तर माता लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तुम्हाला फक्त ब्रह्मांड मुहूर्तावरती ही 3 कामे करायची आहेत. सर्वात अगोदर आपल्याला घरातील केर बाहेर काढायचं आहे आणि आपल्या उंबऱ्यावरती म्हणजेच अंगणामध्ये आपल्याला गोमूत्र, गुलाबजल आणि पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे. तर या गोष्टी आपल्याला सकाळच्या वेळी करायच्या आहेत. एक कामं केल्यावरती काही न वाटेल की लगेच माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तर असं काही नाही. हळूहळू फरक पडणार सगळ्या गोष्टींचा. माता लक्ष्मीचा हळूहळू आपल्या घरामध्ये वास राहणार. तर जे कोणाला थोड्या दिवसापूर्वी पूजा करून जर सोडून देणार असेल, तर कृपया करून त्यांनी हा उपाय करू नका, किंवा ही सेवा करूच नका. जेणेकरून जर करणार असेल तर तुम्हाला हे रोज ह्या गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा कुठेतरी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील.
तर माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही छोटे 3 उपाय सांगितले आहेत मी. रोज सकाळी आपल्याला दैनंदिन कामामध्ये करायचे आहेत. हे उपाय आपल्या घरातील जी सुवासिनी आहे, सुवासिनी म्हणा किंवा आपल्या घरातील लक्ष्मी आहे, घरातील स्त्री, घरात कोणती स्त्री असू देत, ती लक्ष्मीच असते त्या घराची आणि त्या लक्ष्मीने ही कामे करायची असतात. तर ही कामे करा आणि नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. हे छोटीशी 3 कामं आहेत. फक्त आपल्याला वेळ सकाळची हवी आहे. सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला ही करायची आहे. तिन्ही सांजेला तर आपण दरवाजा वगैरे उघडा ठेवतोच, तर तसंच आपल्याला सकाळच्या वेळीसुद्धा हे कामं करायची आहेत. नक्कीच तुम्ही हे करून पहा आणि जर याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा याविषयी अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यावरती तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माता लक्ष्मीसाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनी महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वजण याचं पालन करतील, या गोष्टी करतील आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी नांदेल, सुख शांती नांदेल आणि त्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं. त्यामुळे आपण सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन काही येणारी माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर झालेली सेवा माता लक्ष्मी चरणी रुजू करते, दत्ताचरणी स्वामी चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.